विठाला 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 विठाला। अशा स्वार्थी नाटकी लोभी शिष्यांवर गुरुची कृपा होणे अशक्य आहे। सेवकाने सुखाची अपेक्षा करणं व्यर्थ आहे। नवे नवे त्याला सुख मिळणे सुद्धा अशक्य आहे। भिकाऱ्याने सन्मानाची अपेक्षा करणं व्यर्थ आहे। नवे नवे भिकाऱ्याला सन्मान मिळणं सुद्धा अशक्य आहे। त्याचप्रमाणे लोभी नाटकी शिष्यांनी चांगल्या गतीची अपेक्षा करणं व्यर्थ आहे। नवे नवे त्यांना चांगली गती मिळणे सुद्धा अशक्य आहे। सेवक सुखच मान भिकारी, व्यसनी सुभगती बिबिचारी। लोभी जसुष चार गुमानी, न बधुह चाहत प्राणी। अशा लोभी नाटकी शिष्यांवर गुरुची कृपा होतच नसते। विठ्ठल विठाला 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 विठाला। आपला विषय चालू होता, जे सद्गुरूंना शरण गेलेले असतात त्यांना ब्रह्मप्राप्ती होते, त्यांना सुख मिळते। तुम्ही म्हणाल महाराज असे एखादं उदाहरण आहे का? तर एक नाही तर हजारो उदाहरण आहेत। त्यातलं एक उदाहरण सांगतो। महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार त्यांच्या कीर्तनात स्वतः नाचला। नामदेव महाराजांच्या कीर्तनात देव नाचला आणि माझ्याही कीर्तनात देव नाचला। तुम्ही म्हणाल महाराज कधी नाचला, कसा नाचला? तर सांगतो, भजन करा। विठाला 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 विठाला। मी एकदा कीर्तनातून एक प्रमाण म्हणालो। प्रमाण देवीचं होतं। अनादि निर्गुण निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण निर्गुण प्रगटली भवानी। महिषासुर महिषासुर मर्दना लागून, महिषासुर महिषासुर मर्दना लागून, महिषासुर महिषासुर मर्दना लागून, महिषासुर महिषासुर मर्दना लागून। त्रिविध तापाची करावया झाडणी, त्रिविध तापाची करावया झाडणी, तापाची करावया झाडणी, त्रिविध तापाची करावी झाडणी। भक्ताला तू पावसी निर्वाणी, आईचा जोगवा 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 आईचा जोगवा जोगवा जोगवा, आईचा जोगवा जोगवा जोगवा, आईचा जोगवा जोगवा जोगवा। हो हो थांबा 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 थांबा। मी हेच प्रमाण म्हणत असताना महिला मंडळातून एक देव उठला आणि जाळी घालून लागला घुमायला। अहय 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 लागला घुमायला। देव घुमत घुमत म्हणू लागला, बजाव बजाव। मी पखवाद्याला म्हटलं, बजाव बजाव। पखवाद्या म्हटला, काय बजाव? मी म्हटलं, काही का बजाव, काही पण बजाव पण बजाव, काही पण बजाव पण बजाव। देव घुमत घुमत जसा पुढं पुढं येई तसा मी माग माग जाई। देव जसा जसा पुढं पुढं येई तसा मी माग माग जाई। देवानं एक धनकन उडी मारली, डायरेक्ट माईक जवळ आला। मी मागचा पडदा फाडून पळून गेलो, परत त्या गावात कार्यक्रमालाच गेलो नाही। विठाला 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 विठाला। माझ्या कीर्तनात हे देव नसतात। तुम्हाला वाटलं पांडुरंग नाचला की काय? पांडुरंग फक्त नामदेव महाराजांच्याच कीर्तनात नाचला आणि त्या देवानेच नामदेव महाराजांना गुरु करायला सांगितले। देव म्हणाला, नामा औंढा नागनाथाला जा, तिथून गुरु करून ये। देव म्हणे, नामा विसोबा खेचराशी, शरण तयाशी जावे वेगी। नामदेव महाराज औंढा नागनाथाला गेले। तिथे त्यांना विसोबा खेचर भेटले, पण वेगळ्याच अवस्थेत भेटले। कोणत्या अवस्थेत भेटले? तर एका म्हाताऱ्याच्या अवस्थेत भेटले। ते विसोबा खेचर जिथे झोपले होते तिथे त्यांच्या पायाखाली महादेवाची पिंड होती।
नामदेव महाराज म्हणाले, बाबा देवाच्या पिंडीवरून पाय काढा, बाबा देवाच्या पिंडीवरून पाय काढा. विसोबा खेचर म्हणाले, जिथे देव नसेल तिथे तूच पाय उचलून ठेव. मग नामदेव महाराजांनी विसोबा खेचरांचा पाय उचलला, दुसरीकडे ठेवला, तिथे पिंड तयार. परत उचलला, दुसरीकडे ठेवला, पिंड तयार. मग नामदेव महाराज विसोबा खेचरांना शरण गेले आणि म्हणाले, देवा हा सगळा काय प्रकार आहे, देवा हा सगळा काय प्रकार आहे. त्यावेळेस विसोबा खेचर म्हणाले, सर्वम खल्विदम ब्रह्म, सर्वम खल्विदम ब्रह्म. सर्व ठिकाणी ब्रह्म आहे. आता नामदेव महाराजांना ब्रह्मप्राप्ती ही झाली आणि सद्गुरूही मिळाले. तुम्ही म्हणाल सद्गुरू मिळाले हे आम्हाला कळालं, पण ब्रह्मप्राप्ती झाली हे आम्हाला कळालंच नाही. तर सांगतो, ध्यान देऊ नये. त्यानंतर नामदेव महाराज पंढरपूर मध्ये वाळवंटात राहू लागले. भोजनासाठी स्वयंपाक बनवला. तेवढ्यात एक कुत्रा आला आणि एक रोटी घेऊन पळाले, म्हणजे एक भाकर घेऊन पळालं. नामदेव महाराजांनी तुपाची वाटी घेतली आणि त्या कुत्र्याच्या मागे धावत सुटले आणि म्हणाले, उभे उभे जग जेठी कोरडी रोटी कैसे खासी, उभे उभे जग जेठी कोरडी रोटी कैसे खासी. देवा तुम्ही थांबा, बिना तुपाची तुम्ही रोटी कशी खाल. मग देव प्रगट झाले आणि म्हणाले, नामा तू मला ओळखलंस, नामा तू मला ओळखलंस. त्यावेळेस नामदेव महाराज म्हणाले, एरू मने खेचर उपदेशिले सर्वांभोवती विठ्ठल, रोटी घेऊन पळाला सर्वांभोवती केशव. आता नामदेव महाराजांना सद्गुरूही मिळाले आणि ब्रह्मप्राप्तीही झाली. म्हणून सद्गुरूशी शरण जाय त्यासी ब्रह्म प्राप्ती होय. विठ्ठल आज समाजात गुरुच मिळत नाही तर सद्गुरू कधी मिळणार. आज समाज गुरुच्या शोधात नसतो पण सद्गुरूच्या शोधात असतो. आज समाज गुरुच्या शोधात नसतो पण सद्गुरूच्या शोधात असतो. फार लांबची गोष्ट आहे. गुरु आणि सद्गुरू मध्ये फार फरक आहे. गुरु काही अविनाशी शिकवतात पण सद्गुरू आपल्या हिताचंच शिकवतात. एकाने एकाला दारू प्यायला शिकवली, एकाने एकाला दारू प्यायला शिकवली. दारू प्यायला शिकवणारे सद्गुरू नसतात, दारू प्यायला शिकवणारे सद्गुरू नसतात तर ते सर्वसामान्य गुरु असतात. विठ्ठल 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 विठ्ठल.